हॅलो फ्रेंड्स, द आयुर्वेदिक मेंटल यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आता एक दोन दिवस झाले आपला रिझल्ट लागलेला आहे. 25 तारखेला रिझल्ट लागला. आता रिझल्ट लागला तेव्हापासून मला कंटिन्यूस मेसेज चालू होतं, सर रिझल्ट लागला आता काय करावं समोर. खूप जण पास झाले, हे झालं, काही जण फेल झाले, एखादा सब्जेक्ट बॅक लागला. तर हे सर्व प्रॉब्लेम्स मला कंटिन्युअसली लेकरं मेसेज करत येतं, सर असं झालं, सर तसं झालं. आता मी नाही का तेव्हाच अपलोड करू शकत होतो व्हिडिओ, बट मी आलो तुमच्या पुढं समोर शांततेत पूर्ण डिस्कशन करून. आता तुम्ही पण थोडे रिलॅक्स झाले असाल, सर्वांनी घरी सांगितलं असेल, काही तुमचं काय मॅनेज झालं असेल, त्या सर्व गोष्टी झाल्या असतील. आता तुम्ही थोडे रिलॅक्स झाले असेल. आता समोर काय करायचं आता त्याच्यावर आपण डिस्कशन करू. असं टाइमपास म्हणून नाही, व्यवस्थित आपल्याकडे काय ऑप्शन आहे, आपण आता काय करायला पाहिजे, आपल्या एक्झाम कधी येतात, आपण री एक्झाम केल्याच्या बाद आपलं केव्हा आपण ज्युनियरसोबत बसणार आहोत, आपण 6 मंथ बॅक पडतो, आपण काय राहतो, काय कंडिशन राहतो, त्या सर्वांचं आपण डिटेलमध्ये आज पॉईंटनुसार एक एक गोष्टी आपण डिस्कशन करणार आहोत. तुम्हाला सर्व गोष्टी तुम्हाला क्लिअर होतील या लेक्चरमधून. तुम्हाला सर्व गोष्टी समजतील, काय करायला पाहिजे आता काय नाही. तुमचं कुठं ना कुठं तुम्ही या सर्व केसमध्येच मोडत असतात, ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही आहे. प्रत्येक गोष्टीवर मी डिस्कशन करतो की आता तुम्ही समोर काय करायला पाहिजे आणि तुम्हाला जे पण करायचं त्यासाठी तुम्हाला माझं जे चॅनल आहे द आयुर्वेदिक मेंटर, माझं म्हणण्यापेक्षा आपलं जे चॅनल आहे द आयुर्वेदिक मेंटर यूट्यूब चॅनल, त्याच्यामध्ये आपण काय करू, सर्वांसाठी प्रत्येकसाठी काही ना काही मी अवेलेबल करून देणार आहोत. आपलं सेकंड इयरचे लेक्चर स्टार्ट झालेले आहेत, ठीक आहे. हे सर्व गोष्टी आता मी तुम्हाला सांगतो की कसं करायचं, काय करायचं. आता आपण एक एक टॉपिक आता एक पाहून घेऊ कसं होते काय होतं, ठीक आहे. थोडं शांततेत बसा, काय आहे काय नाही, टेन्शन घेऊ नका, रिलॅक्स राहा. असं काही एवढी मोठी गोष्ट नाही आहे. फेल झाले, पास झाले त्यांना कॉंग्रॅच्युलेशन, ठीक आहे, त्याचं काही प्रॉब्लेम नाही. फेल झाले, खास व्हिडिओ कसा आहे, पास झाले ना तुम्हाला काय वाटतं की फेल झालं म्हणूनच टेन्शन येते, असं नाही. पास झाले ना की आता सर समोर आता सेकंड इयरचं कसं करावं, सब्जेक्ट कोणते, तर काय येतं, ते सेकंड इयरचं टेन्शन चालू आहे. तर टेन्शन तुमच्या मागे राहणारच आहे. तर त्यासोबत डील करणं चालू करा. तुमचा एखादा सब्जेक्ट बॅक राहिला, 2 बॅक राहिले, फेल जरी झाले, काही काळजी करू नका, सर्व गोष्टी क्लिअर होतात. फक्त शांततेत राहा आणि मी काय काय सांगतो त्याच्यावर ध्यानपूर्वक लक्ष द्या. लक्षपूर्वक ऐका काय म्हणतो काय नाही, ठीक आहे. काही डाऊट असले मला विचारा, ठीक आहे. आता आपण आता चालू करू लेक्चर, चालू करू की आपलं काय करायला पाहिजे काय नाही. आता आपलं पहिली गोष्ट, रिझल्ट लागला. जे पास झाले त्यांना फर्स्ट ऑफ ऑल व्हेरी व्हेरी कॉंग्रॅच्युलेशन. आता तुम्ही पास झाले. आता पास झाले त्याच्यात पण कसे पास झाले आता बघू. आता पास झाले त्याचे ऑल क्लिअर येतं, तुम्ही सुटले, तुम्ही आता सेकंड इयरला समोर सेकंड इयर कंटिन्यू करा. तुमचं सिंपल केस आहे, तुम्हाला काहीच करायचं काम नाही. पास झाले, ऑल क्लिअर निघले, कॉंग्रॅच्युलेशन. सेकंड इयरला आता समोर चाललेला. सेकंड इयरला जायचं. सेकंड इयरला काय करा, सेकंड इयरसाठी आपले लेक्चर्स आपले चालू झालेले आहेत. मी लेक्चर स्टार्ट केलेले आहेत आणि जर का तुम्हाला लेक्चर जॉईन करायचं असेल, बॅच जॉईन करायची असेल सेकंड इयरसाठी, तुम्हाला याच्यावर मेसेज करा की सर सेकंड इयरची बॅच जॉईन करायची. तुम्हाला मी पूर्ण त्याच्यावर डिटेल्स सांगून देईल, ठीक आहे. तुमचं आता क्लिअर झालं. सेकंड राहिलं किंवा सर 4 सब्जेक्ट निघाले, 1 सब्जेक्ट काय करायला. आता काय करायचं, तुम्ही पण लेक्चर स्टार्ट करा सेकंड इयरचे आणि जे 1 सब्जेक्ट बॅक करायला त्याचं ॲनालिसिस करा. किती मार्कांना राहिला, काय चुकलं, टाइम मॅनेजमेंट नाही झाला, आपला अभ्यास कमी पडला होता, लक्ष दिलं नव्हतं, काय गोष्टी येतात याच्यावर फोकस करा आणि हा तुमचा क्लिअर करून टाका. मेजरली हा ॲनाटॉमी कोणता पण विषय असू शकते तुमचा, ॲनाटॉमी असो, संहिता असो, संस्कृत असो, कोणता पण विषय असो, क्रिया असो, प्रश्न असो, कोणता विषय असो, तुम्ही मला मेसेज करा. तुम्हाला याच्याशी आपले प्रत्येक याच्यावर आपले नाही का बॅच चालू होणार आहे. प्रत्येक लेक्चर मी प्रत्येक युट्यूबवर पण सांगणार आहोत आणि आपल्या पेड बॅचेस पण चालू होणार आहेत, ठीक आहे. पेड बॅचेसमध्ये तुम्हाला सर्व गोष्टी अवेलेबल आहेत. याच्यावर मी नंतर येईल, पण हे मी हेल्प करते की मी कसं हेल्प करणार आहोत, आपलं चॅनल तुमचं कसं हेल्प करणार आहे. जे सर्व माझ्या चॅनलसोबत जुळलेले आहेत, कुठं टेलिग्रामवर कसं पण तुम्ही मला फॉलो करत असतात, तर काय करायला पाहिजे, मी कशी तुमची हेल्प करू शकतो, मी काय करणार आहोत, हे याच्यावर आज डिस्कशन चालू आहे. तुम्ही काय करायला पाहिजे, ठीक आहे. हे झालं, हे तुम्ही कंटिन्यू सेकंड इयरला कंटिन्यू सिंपल आहे, जास्त काय अवघड नाही हे सब्जेक्ट. आता हे एक्झाम कधी होईल, ही सर्व एक्झाम होईल कधी, सप्टेंबर महिन्यामध्ये. आता ही 30 सप्टेंबर महिन्यामध्ये एक्झाम आहे. कोणाची, जे पण बॅकलॉग वाले आहेत, 1 बॅक असो, 2 बॅक असो, फेल असो, ऑन बॅक असो, काही असो, सर्व एक्झाम आहे सप्टेंबरमध्ये. म्हणून आपल्याकडे फक्त 2च महिने येतं. लगेच तुम्हाला अभ्यासाला लागणं आहे, लगेच तुम्हाला काम करणं आहे, ठीक आहे. आपल्याला 2-4 दिवस रिलॅक्स करून वापस तुम्हाला अभ्यासाला लागणं आहे. जे झालं ते विसरून जा. सप्टेंबर 30 एप्रिलची एक्झाम आहे, तिच्यावर आपण डिस्कशन करू काय आहे काय नाही. पण तुम्हाला
तुमचा मेन क्वेश्चन लक्षात आला म्हणून सांगून दिला, एक्झाम कधी आहे? सप्टेंबरमध्ये, ठीक आहे, हे लक्षात घ्या. नंतर 3 सब्जेक्ट निघाले सर, 2 बॅक आले. आता काय करायचं? 2 बॅक आले ना, काय नाही तरी तुम्ही लेक्चर जॉईन करा, कॉलेज चालू करा, कॉलेजचे प्रोसिजर सर्व फॉलो करा आणि बॅकलॉगचे फॉर्म भरून टाका. फॉर्म वगैरे कॉलेजशी संपर्क करा की बॅकलॉगचे फॉर्म वगैरे करायचे, काय फीज वगैरे ते करा आणि सप्टेंबरमध्ये एक्झाम आहे, ठीक आहे. आणि तुम्ही अभ्यासाला लागून जा. लेक्चर करायचे, 2 बॅक आले ना, तुमचे थोड्या मार्कांना आले असतील, 1-2 मार्कांना, 4 मार्कांना, 10 मार्कांना कसे राहा. तुम्हाला अभ्यास करणं आहे, तुम्हाला थेअरी पण वापस देणे, तुम्हाला प्रॅक्टिकल एक्झाम पण देणे. काय तुमचं प्रॅक्टिकलमध्ये फेल चान्सेस कमी, प्रॅक्टिकलमध्ये फेल झाले तरी काय करायला पाहिजे त्याने तुम्ही मला विचारू शकता, ठीक आहे. याच्यावर आपण डिस्कशन करू. तुम्हाला काही जरी डाऊट आला तुम्ही याच्यावर मला कॉन्टॅक्ट करू शकता, टेलिग्रामवर, कमेंट सेक्शनमध्ये पण तुम्ही विचारू शकता, ठीक आहे. हे तुम्हाला झालं. आता तुम्ही पास झाले, हे तुमचं आपलं सगळ्या ह्या गोष्टी मी आता तुम्हाला सांगत आहे, त्याला तुम्ही काय करायला पाहिजे, ठीक आहे. थोडं डिस्टर्बन्स झालं होतं, थोडं तुम्हाला कट वगैरे लाईन गेली होती, ठीक आहे. आता आपण वापस येऊ. आपण कुठपर्यंत आलो होतो की आता हे सर्व आपण याचं डिस्कशन केलं किंवा पास झालं, तुमचं सर्व विषय क्लिअर झाले, ऑल क्लिअर पाहिजे, काय तुम्ही काय करायला पाहिजे, काय नाही, हे सर्व क्लिअर झालं. आता आपलं हे सिम्पल काम होतं, तुम्ही जास्त लोड घ्यायचा नाही, तुम्ही काय करायला पाहिजे मी सांगितलं. मेन आपला विषय आजचा टॉपिक आहे की फेल झाले. पहिली गोष्ट, काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका. टेन्शन घेतल्यानं काही होत नाही. पेपर आहे, एक्झाम आहे, बॅकलॉग लागणं, फेल होणं, या सर्व गोष्टी आता थोडं नवीन होते. तुम्हाला थोडं स्ट्रेस येते, टेन्शन येते, घरच्या कसं फेस करू, आता कसं होते, आपले बॅचमेट आपले समोर चालले जातील, आपण कसं होतो, आपण ऑल बॅचमध्ये पडू का, ज्युनियर्सवर पेपर द्यायला लागतील का, या सर्व प्रॉब्लेमला आपण जास्त टेन्शन होतो, जास्त आपण विचार करतो, ठीक आहे. ओव्हर थिंकिंग करू नका. वापस पेपर फेल झाले, ऑल बॅक लागले, काही जरी झालं, ॲनालिसिस करा, किती मार्क गेले, काय झाले, आपला पेपर कसा गेला होता, पेपर येत होता का नाही, टाईम मॅनेजमेंट नाही जमलं, त्या सर्व गोष्टी तुम्ही तिच्यावर फोकस करा, ठीक आहे. आणि काही डाऊट आला विचारा. आता आपण चालू बोलू की आता तुम्ही काय करायला पाहिजे, ठीक आहे. आता सर्व झालं, सांगताना इंपना सर्वांना केले असतील, काय केले असतील. आज समोर आपण काय करायचं आणि तुमची हेल्प कशी करू शकतो या 2 महिन्यात, 2च महिन्याचा टाईम आहे. सप्टेंबरच्या स्टार्टिंगलाच एक्झाम आहे. आपले 5-6 दिवस असेच चालले जातात. आता आपल्याला तुम्हाला रिझल्ट लागलेला आहे, लगेच कामाला लागा, लगेच अभ्यासाला लागा, ठीक आहे. आता सर्व गोष्टी 5च्या 5 बॅक लागले असेल, सर्व क्लिअर होऊ शकतात, ऑल क्लिअर होऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाही. फक्त व्यवस्थित अभ्यास करा. मी जेवढं सांगतो तेवढं करा. शिल्लकचं डोकं लावू नका, जास्त वाचायचा प्रयत्न करू नका. काय काय सांगतो, काय महत्त्वाचं आहे, काय नाही, पूर्ण वापस स्टार्टिंगपासून सिलेबसच्या नादी लागू नका. पूर्ण सिलेबस घेत बसू नका. इन प्रॅक्टिकल स्टडी करू नका. प्रॅक्टिकली स्टडी करा. लॉजिकली एक्झाम काय आहे, काय नाही, आपल्याला काय महत्त्वाचं आहे, 1-1 मिनिट, 1-1 सेकंद तुमचा महत्त्वाचा आहे. सर्व टाईम व्यवस्थित मॅनेज करा. मी जसं सांगतो तसं करा, ठीक आहे. आता फेल झालं सर, फेल व्हायचे याच्यात पण सर रिचेकिंग, रिव्हॅल्युएशन, हे तुमचा सर्वात मेन प्रश्न, हे तुमचा आधी क्लिअर करून टाकतो. कोणीही ज्याला जे माझं फॉलो करतात, तुम्हाला एक सजेशन देतो, कोणीही रिचेकिंग, रिव्हॅल्युएशनच्या नादी लागू नका. तुमचा टाईमपास होईल, तुम्ही त्याच्याकडे लक्ष देणार नाही, तुम्हाला वाटेल लिहिल. चान्सेस खूप कमी येतं की तुमचा सब्जेक्ट क्लिअर होईल. तुम्ही 1 मार्काने जर राहिला असाल, लास्ट इयरला खूप जणांनी, माझ्या बॅचमेटमध्ये आणि खूप जणांनी सिलेबस कॉपी, पेपर एक्झामच्या कॉपी बनवल्या, हे केलं. रीचेकिंग होत नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. पहिली गोष्ट काय होते, रिटोटलिंग होते. तुमची फक्त मार्किंगमध्ये काउंटिंग काय मिस्टेक झाली असेल तर होते, आणि काउंटिंग मिस्टेक व्हायचे चान्सेस खूप कमी राहतात. म्हणून मार्क्स तुमचे इन्क्रीज होणार नाही, ठीक आहे. खूप जण मार्किंग सिस्टम एकदम परफेक्ट झालेली आहे, चेकिंग त्यांनी 2 वर्षापासून खूप स्ट्रिक्ट केलेली आहे, तर त्याचा संबंधच येत नाही, ठीक आहे. म्हणून त्याच्या फंदात पडू नका, त्यात फालतू पैसे घालू नका तुमचे. तरी तुमची इच्छा असेल, तुम्हाला मनाचे समाधान करायचं असेल, तुम्ही करू शकता, ठीक आहे. असं काही माझं म्हणणं नाही, पण एक मी तुम्हाला सजेशन सांगतो की चान्सेस कमी येतं. झालं लकीर झालं, चांगली गोष्ट आहे, बट मी सजेस्ट करणार नाही, ठीक आहे. हे झालं तुमचं रिचेकिंग, रिव्हॅल्युएशनचं क्लिअर झालं. नंतर स्टडी कसा करायचा ते आता मी सांगतो. स्टडी कसा करायचा ते मी बोलतो, ठीक आहे. तुम्ही फेल झाले, ऑल बॅक लागले, पहिल्यांदा तुम्ही गोष्ट करा, कोणते पण 3 सब्जेक्ट तुमचे जे स्ट्रॉंग येतात त्याच्यावर फोकस करा. हे मी तुम्हाला लास्ट इयर पण सांगत होतो की 3 सब्जेक्टवर फोकस करा. 3 सब्जेक्ट पास झाले तर तुम्ही या केसमध्ये आले असते, आयुष्य सोपं झालं असतं. पण जाऊ द्या, विषय सोडून द्या. ऑल बॅक लागले ना, फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही प्रत्येकासाठी वेगवेगळं सजेशन आहे, कॉमन सजेशन सगळ्यांसाठी नाही.
म्हणून प्रत्येकाने तुम्ही कोणत्या केसमध्ये मोडता, याच्या व्यतिरिक्त काही केस बनते का तुमची, याच्या व्यतिरिक्त काहीच नाही, हाच केस येतो तुमच्या, यापैकीच काही ना काही झालं असं, ठीक आहे. तुम्ही कोणत्या याच्यात मोडता, मी त्याच्यासाठी काय सांगते ते व्यवस्थित ध्यान देऊन ऐका आणि तसं फॉलो करा, ठीक आहे. तुम्हाला 101% रिझल्ट भेटलं. खूप जणांना रिझल्ट भेटलेला आहे, खूप जणांचे मला मेसेजेस आले, तर मला मी सर्व दाखवायचं काही काम नाही, सर्वांना माहिती आहे, माझ्या नोट्स सर्वांना पाहिलेल्या आहेत, नोट्समधून तुम्ही स्टडी केलेला आहे. सर्वांनी वेळेवर ज्यांनी काही स्टडी नव्हता केला ते पण विद्यार्थी पास झालेले, तर त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. आपण आता लास्ट इयरच्या नोट्स रीड करू शकता, पण त्या एवढ्या काही हे नाही, कारण की आता लास्ट इयरच्या युटीच्या हिशोबाने प्रिपेअर केल्या होत्या. आता एक तुमच्याकडे पेपर आहे, अजून आपल्याला पॅटर्न लक्षात आलेला आहे, अजून चांगला बिल्डअप झाला. आता कोणते एक्सपेक्टेड क्वेश्चन येतात, क्वेश्चनचे चेंज होतात, ठीक आहे. ही गोष्टी कोणत्या आता काय तर मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन काय आहे त्याच्यावर आपण डिस्कशन करू. तुम्ही बनून राहा. लास्ट इयरला पण मी तुमचा लास्ट महिन्यामध्ये मी शेवट लोक तुमच्यासोबत होतो, यावेळेस पण राहणार आहोत, काही काळजी करायचं काम नाही, ठीक आहे. ऑल बॅक लागले, ठीक आहे. पहिल्यांदा 3 सब्जेक्टवर फोकस करा, बाकीचे 2 असं नाही की बाकीचे 2 वाचायचेच नाही. जे 3 सब्जेक्ट येतात त्याच्यावर स्ट्रॉंग करा, म्हणजे तुम्ही सेकंड इयरला चाललेत असाल, तुम्हाला वापस फेल व्हायचे चान्सेस नाही, ठीक आहे. जास्त नुकसान करू नका, पहिल्यांदा 3 सब्जेक्टवर फोकस करा, ठीक आहे. समजलं. बाकी काय करायचं, कोणते सब्जेक्ट तुमचे स्ट्रॉंग येतं काय मला विचारा, बॅच कशी जॉईन करायची, काय करायची, कधी चालू होईल, मी तुम्हाला सगळं सांगेन किंवा एक सेपरेट लेक्चर बनवून घेईन, ठीक आहे. नंतर येते केस. एक सब्जेक्ट निघाला, 4 बॅक राहिले, ठीक आहे. 4 बॅक राहिले ना, कोणते 2 सब्जेक्ट येतात ते परफेक्ट करून घ्या, कोणते पण 2 सब्जेक्ट परफेक्ट करून घ्या, बाकीचे 2 सब्जेक्ट स्टडी करा. आपल्याला मिनिमम 3 सब्जेक्ट करून आपल्याला फर्स्ट एम असलं पाहिजे, जे फेल झाले या 2 केसवाल्यांना पहिला एम हे करायचं की एक सब्जेक्ट 2 पेपर काढून 3 सब्जेक्ट काढून तुम्ही पास होऊन जा. फर्स्ट प्रायोरिटी ते ठेवा, ठीक आहे. मग बाकीच्या याच्यावर या, बाकी करायचं तर सगळं. संस्कृतचे लेक्चर येतं ऑलरेडी चॅनलवर सर्व अपलोडेड आहे, मी सर्व सब्जेक्टचे सफिशियंट पास होण्यापुरता कंटेंट मी नेहमी दिलेला आहे, पास होण्यापुरता त्याच्यापेक्षा मोर दॅन सफिशियंट दिलेला आहे मी, ठीक आहे. खूप जास्त दिलेलं आहे. संस्कृतमध्ये मी तुम्हाला खूप काही दिलेलं आहे, ठीक आहे. नंतर इथे या 2 याचं समजलं, ऑल बॅक आणि 4 बॅक वालाचं, ठीक आहे. पास झालं, ठीक आहे. तेवढं एक यानं तुमचा लोड कमी झाला, ठीक आहे. तर केस 3 2 सब्जेक्ट राहिले, 1 बॅक राहिला. आता तुम्ही असं नका करू का, तुम्ही आता हे 3च्या 3 तुमचे चान्सेस येतो की तुम्ही 3च्या 3 कव्हर करू शकता. तुम्ही ऑल क्लिअर करू शकता, ऑल बॅकवाले पण ऑल क्लिअर करू शकता. 2 महिन्यात इनफ स्टडी होते, फक्त पॉईंट वाईज स्टडी करायचं. कसं करायचं मी ज्या पद्धतीने सांगतो, 100% रिझल्ट भेटेल, 101% काही काळजी करायचं काम नाही, ठीक आहे. ते सर्व गोष्टी झाल्या, तुम्हाला कळालं. ऑल बॅकवाले काय करायचं, 4 बॅक यांनी काय करायचं, ठीक आहे. आता तुम्हाला गरज आहे रिस्टार्ट करायची. थोडं स्वतःला सांभाळा, काय आहे काय नाही, घरच्याला थोडं समजून सांगा, काय सर्व तुमच्या प्रॉब्लेम सॉर्ट आउट करून घ्या आणि वापस कामाला लागा, वापस रिस्टार्ट करा. जे झालं त्याला पण आता त्याच्यात जाऊ नका की अजून अभ्यास करायला पाहिजे होता, अजून थोडंसं हे केलं असतं तर झालं असतं. एक मार्क एका मार्काने राहिला, 2 मार्काने राहिला, 3 मार्काने राहिला. आता पण तिथं काही करू शकतो का, नाही करू शकतो. त्याचा विचार करून टाइमपास करून फायदा नाही, वेळ गमावसाल, अजून नुकसान करून देसाल, ठीक आहे. तर मित्राच्या हिशोबानं, मोठ्या भावाच्या हिशोबानं, सिनियरच्या हिशोबानं सांगते, काळजी करू नका. आणि सर्व गोष्टी होतात, तुमच्यासोबत आहो मी. तुम्हाला कधी काही डाऊट असला, जे माझ्यासोबत जॉईन येतं त्यांना माहिती आहे की तुम्ही कधी मला किती लेट मेसेज केलेला आहे तरी मी रिप्लाय देतो. जे माझ्यासोबत अटॅच येतं ज्याला मेसेज आहे, आणि कोणी जितका मेसेजचा रिप्लाय देत नसेल तेवढा मी तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये पण माझ्या याच्यावर रिप्लाय भेटेल. तुम्हाला लवकरात लवकर, सगळ्यात लवकर रिप्लाय भेटते. कधी हो काही हो, मी हमेशा तुमच्यासोबत. तुमचं काही डाऊट असले खूप जणांना मी पर्सनली पण कॉलवर रिप्लाय दिलेला आहे. कोणी एवढं करत नाही, एकटाच हो. सर्व ऑल सब्जेक्ट कोणी शिकवत नाही. मी तुम्हाला लास्टच्या मंथमध्ये, लास्टच्या 2 महिन्यामध्ये, लास्ट इयरला पण मी तुम्हाला जे जॉईन होतं त्यांना माहिती आहे, मी सर्व सिलेबस शिकवेले पूर्ण. असं नाही की काय तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगितले, काय सांगितले, पूर्ण सिलेबस शिकवेले, पूर्ण सर्व गोष्टी दिलेल्या येतात, पूर्ण नोट्स फ्री ऑफ कॉस्टमध्ये दिलेल्या येतात. एवढ्या नोट्सचे कोणी देत नाही, ठीक आहे. आता आपल्याला गरज आहे की सेटअप चांगल्या यानं स्टडी करायची, हे करायची, तुम्हाला फोकस स्टडी करायची, ठीक आहे. आता चॅनलला पण ग्रो करायची गरज आहे. तर आता सर्व बॅच आपल्या आता ऑनलाईन, तर यूट्यूबवर तर सर्व येतीलच, गायडन्सचे येतील, लेक्चर्स येतील, 1 शॉट येतील, ते येतील. पण ज्या पेड बॅचेस ज्यांना पाहिजे की पर्सनली कसं राहते, प्रत्येकाच्या प्रॉब्लेम वेगवेगळ्या राहतात.
तुम्हाला प्रत्येकाच्या प्रॉब्लेमवर काही सोल्युशन पाहिजे असेल तुम्ही मला मेसेज करा की सर मला बॅच जॉईन करायचं असेल. इनफ मेंबर झाले, आपला व्यवस्थित रिस्पॉन्स आला, 2 जण असो 5 जण असो मला काहीही नाही, आपण व्यवस्थित त्यांच्यासाठी मी तेवढंच यानं शिकवेन. तुम्हाला काय अडचण राहते, काय फीज वगैरे काय एकतर नेक्स्ट लेक्चरमध्ये सांगितले, एक स्पेशल बनवून घेईल किंवा काही नसलं तरी तुम्ही मला व्हॉट्सअप करा. ज्यांना गरज आहे, ज्यांना वाटते, ज्यांना माझ्यावर भरोसा आहे सर मी जे करीन, मी जे नोट्स देईल त्या व्यवस्थित राहतील, ते गायडन्स माझं तुम्हाला आवडत असेल, तुम्हाला माझ्यावर भरोसा असेल, ट्रस्ट असेल, तुम्ही मला मेसेज करा. तुम्हाला मी बॅचेस कशा राहणार आहेत, काय राहणार आहे, संस्कृत असो, ॲनाटॉमी असो, फिजिओलॉजी असो, प्रश्न असो, क्रिया असो, फक्त माझ्याकडून तुम्ही नॉलेजच्या हिशोबानं माझ्याकडं येऊ नका. माझ्याकडे कोणत्या हिशोबानं बघा, आपल्या चॅनलला कोणत्या हिशोबानं पहा. माझं लास्ट इयरपासून माझं एकच एम आहे की पास करायचं. एक सब्जेक्ट शिकून काय होणार, एक सब्जेक्टमध्ये तुम्हाला पंडित बनवायचं का, संस्कृतमध्ये पंडित बनवायचं का, तुम्हाला संस्कृतमध्ये 100 मार्क घ्यायचं, पास व्हायचं, खतम विषय. तुम्हाला कधी त्याचं तोंड पाहायचं का वापस, सरळ हिशोब आहे, सरळ तुम्हाला समजते गोष्टी. तुम्हाला ॲनाटॉमीमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये करायचं का, करू शकता, करा. संस्कृत ज्याला आवडते त्याने करा, असं म्हणणं नाही. पण माझ्याकडून एक्सपेक्ट नका करू. माझ्याकडून काय एक्सपेक्ट करा, ट्रिक्स, टेक्निक्स, नोट्स, कामापुरतं स्टडी करून मिनिमम गोष्टीमध्ये मॅक्सिमम आउटपुट काढण्याचा आपला एम आहे. ठीक आहे, हे गोष्ट लक्षात ठेवा. काय आहे काय नाही त्या दृष्टिकोनातून तुम्हाला पटत असेल तर जॉईन करा, नसेल बाकी तुम्ही आहोत. बाकी तुमच्याकडे ऑलरेडी लेक्चर आहेतच, पूर्ण सिलेबस शिकवेले, पूर्ण सर्व गोष्टी अवेलेबल आहेत, पूर्ण नोट्स फ्री ऑफ कॉस्टमध्ये दिले येतात. पण याच्या पुढे काही लागत असेल तुम्हाला त्याचे मिनिमम चार्जेस पडतील. चार्जेस काय आहेत ते मी तुम्हाला सांगून टाकेन. ठीक आहे, चालते. नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू वापस. काळजी करू नका, काही प्रॉब्लेम आले, काही डाऊट आले विचारा. ठीक आहे, चालते. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये